वोट चोरी झाली याच्यावर तुमचा विश्वास आहे का? मग काय करायला लागेल? मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. बंटी दादा, दोन बंटी आहेत, एकदम पटकन बघतायत. हर्षवर्धन दादा, या सरकारला माझ्या मतदारसंघामध्ये पॉप्युलेशन कमी करण्याचा क्रेडिट मिळालेला आहे. कितीने कमी? 35,000 पॉप्युलेशन कमी केलेलं आहे. आता असं आहे, तुम्ही कामठीत राहता हो ना? हो की नाही? 5 वर्ष आधीचं वोटिंग पॉप्युलेशन 5 वर्षानंतरचं वोटिंग पॉप्युलेशन सारखं असन, कमी झालेलं असन की वाढलेलं असन? उत्तर द्या. अमरावती लोकसभेच्या दरम्यान 2,70,000 मतं कमी करण्यात आले. आणि ते कोणचे कमी करण्यात आले? ते कमी केले सेक्युलर विचारधारेचे, सर्वधर्म समभावाचे. तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये 11,000 मतं डिलीट केले, 14,000 मतं डुप्लिकेट झाले. 11,000 मतं डिलीट केले, 14,000 मतं डुप्लिकेट झाले. म्हणजे एका माणसाने 2 वेळा वोटिंग करणारे 7,500 लोक होते. ठीक आहे. आणि काय, मला असं वाटतं 18 वर्ष आधी 5 वर्ष आमच्या एरियामध्ये पोरच पैदा नाही झाली. 2019 मध्ये 3,96,000 वोटिंग पॉप्युलेशन, 2019 मध्ये 2,96,000 आणि 2024 मध्ये 2,86,000 आहे की नाही? सरकारला क्रेडिट द्यायला पाहिजे की नाही? त्या चोरांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. आता काय राजे टाळ्या वाजून राहिलाय? चोरी झालेली आहे. प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी आहे, इथं बाळासाहेब आहे, तिथे वडेट्टीवार साहेब आहे, इथं बंटी दादा आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपला बूथचा जो प्रमुख आहे त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. एवढा सगळा घोळ असताना मी स्वतः 7,000 मतं वाढवलेली आहेत. एक मतं एका गावामध्ये असं लक्षात येतं